बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, जसे राजकीय लोकशाही जवळ ठेवता तशी सामाजिक लोकशाही जवळ ठेवली की त्या कार्यकर्त्याची प्रगती होते। जो कार्यकर्ता राजकीय लोकशाही जवळ ठेवतो परंतु सामाजिक लोकशाही जवळ ठेवत नाही, त्याची प्रगती खुटते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील दोन तरुण हे एका राजकीय पक्षाचे काम करायचे। दोघेही धडाडीचे कार्यकर्ते होते। जिल्हा परिषदला, पंचायत समितीला किंवा आमदारकीला, खासदारकीला वेगवेगळ्या गावात जाणं, पक्षाचा प्रचार प्रसार करणं, जे पक्षाने नेता उभा केला त्या पक्षाच्या माणसासाठी रात्र फिरणं, मतदाराला बोलणं, हे सर्व काही चांगल्या पद्धतीने करायचे। परंतु एकाची घाण सवय होती, ती म्हणजे एक फक्त राजकीय कार्यासाठी माणसाजवळ करायचा। राजकीय कार्यासाठी म्हणजे त्याच्यातून समाजातच फक्त माणसाजवळ ठेवायचा आणि दुसरा मात्र प्रत्येक माणसाची, प्रत्येक जाती धर्मातील माणसासाठी झटत होता आणि दुसरा मात्र त्याच्याच समाजाचं काही काम असलं माणसाचं तर मोठ्या जिल्ह्याच्या नेत्याकडे जात होता आणि काम करत होता, काम त्याचे करून देत होता। आणि एक मात्र फक्त एक तसं करत होता आणि दुसरा प्रत्येक समाजातील माणसासाठी झटत होता। कोणाचं काम आलं, काही आलं, जायचा, काम करून द्यायचा, असं सर्व काही करत होता। जो प्रत्येक समाजाला धरून होता त्याची प्रगती झाली आणि जो फक्त स्वतःच्या समाजाला धरून होता त्याची प्रगती कुठली। मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच, ज्या कोणात राजकीय कार्यात पुढे जायचे असेल त्यांनी प्रत्येकाशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने राहावं, म्हणजे प्रत्येक धर्माशी, जातीशी धरून राहावं। जर असे फक्त आपल्या स्वतःच्या जातीचा विचार केला, माझ्या उदाहरणामधील माणसासारखा, तर आपली प्रगती खूप शकतं। एवढं टीका सांगताना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं। एवढी टीका सर्वांनो, धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल।